सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी नगर परिषदेमध्ये 21 जागा लढणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय। तर सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। आमची पहिली पसंती पक्षाला आहे, पण पक्षाने योग्य सन्मान दिला नाही आणि आम्हाला कोल्लं तर आम्ही पक्षाला असा सूचक इशारा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिलाय। ज्या ठिकाणी भाजप सत्तेवर त्या ठिकाणी भाजप म्हणूनच लढणार असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जळगावात केलं। जिल्ह्यातील आम्ही सर्व नेते निवडणुकीला सामोरे जाणार असून युती झाली तर ठीक, नाही तर भाजपचे सर्व उमेदवार तयार असल्याचं रक्षा खडसेंनी सूतोवाच केलाय। संतोष बांगरांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केलाय। या लोकांनी माझ्या गाडीसमोर फिरणारी पोलिसाची गाडी काढून घेतली आणि आता ते मला ईडी लावतो म्हणतात, पण मी सगळं फेकून देईन असं वक्तव्य बांगर यांनी केलं। येणाऱ्या काळात पालघर जिल्ह्यात फक्त भाजपच राहणार, बाकी कोणताही पक्ष होणार नाही। पालघरचे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी हे वक्तव्य केलंय। शिंदे गटातील शहर संघटिका सविता मल्ला यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। डहाणूमध्ये खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। रत्नागिरीच्या खेड नगर परिषदेत 15 वर्षात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या सर्व उघडकीस आणल्या असं विधान खेड नगर परिषदेबाबत बोलताना राज्यमंत्री योगेश कदमांनी केलं। आता मला बोलण्यावर बंधनं आली आहेत, बंधनं राहतील की सुटतील माहिती नाही असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी वैभव खेडेकरांना लगावला। गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील शेतजमीन MIDC साठी अधिग्रहित करून त्या ठिकाणी JSW कंपनीचा स्टील प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र या निर्णयाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबियांची खासदार उज्ज्वल निकम यांनी भेट घेतली। यावेळी कर्डिले यांच्या जुन्या आठवणींना निकमांनी उजाळा दिला। शिवाजी कर्डिले आपले स्नेही होते, त्यांच्या जाण्याने दुःख झाल्याची प्रतिक्रिया निकमांनी दिली आहे। माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांना मोठा धक्का बसला। 2 पिढ्यांपासून मोहिते पाटील समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। माजी आमदार राम सातपुते यांच्यासोबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। हिंगोलीच्या वसमत बस आगारात एसटी बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक स्पार्क झाला। या घटनेत वसमत बस आगारातील महिला कर्मचारी ज्योती काळे जखमी झाल्या। त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। नांदेड शहरापासून जवळ असलेल्या वडेपुरी गावच्या परिसरात बिबट्याची दहशत पसरली। 2 वेळा बिबट्या दिसल्याने शेतकरी घाबरलेत। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीतील कामं करण्यासाठी मजूर मिळत नाहीये, त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे। अमरावतीच्या मेळघाटात आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलेला चादरीची झोळी करून जंगल पार करत रुग्णालयात पोहोचवलं। जंगल, शेत, नाले, खडतर रस्ता पायी करत तिला अँब्युलन्सपर्यंत आणलं आणि तिची प्रकृती आता स्थिर आहे। पुण्यात आयोजित केलेल्या युवा क्रीडा महोत्सवात गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली। गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शानदार कामगिरी करत आपल्या सुप्त कलागुणांची त्यांनी उधळण केली। गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श महाविद्यालयाची जिल्हा युवा महोत्सवातली ही दमदार कामगिरी सध्या कौतुकाचा विषय ठरते। माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात पुढील वर्षात वाणिज्य विषय घेतला जाण्याची शक्यता आहे। भारतीय सनदी लेखाकार समितीच्या वतीनं शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट घेण्यात आली। या प्रस्तावानंतर पुढील वर्षाच्या माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात वाणिज्य विषय समाविष्ट होईल। लातूरच्या उदगीर तालुक्यातील एकुरकामध्ये एका ट्रॅक्टर चालकाची स्टंटबाजी बघायला मिळाली। ट्रॅक्टरचे पुढचे दोन्ही टायर हवेत उचलून ट्रॅक्टर चालक स्टंटबाजी करत होता। जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळपाला सुरुवात झाली, त्यामुळे रस्त्यावर ऊस वाहून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची संख्या सुद्धा आता वाढलेली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।